नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पाहतोय भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती आणि या प्रकरणातील सराव संच 8.1 8.2 नंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 मधील काही भाग आपण कालच्या क्लासमध्ये पाहिला आणि शिल्लक राहिलेला आणखी काही उदाहरणांचा सराव आज आपण या क्लासमध्ये करणार आहोत। त्रिकोणमिती या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 यामधील प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा आणि तिसरा हे आपण कालच्या क्लासमध्ये पाहिले। आज आपण प्रश्न क्रमांक चौथा आणि पाचवा याबरोबरच राहिलेले सरावासाठी आणखी काही प्रश्न घेऊन आज तयारी करणार आहोत। प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे की काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन n बरोबर थीटा, मापकोन m बरोबर 90, कॉस थीटा बरोबर 24/25 तर साइन थीटा आणि टॅन थीटा ही गुणोत्तरे काढा। त्यानंतर तसेच साइन वर्ग थीटा व कॉस वर्ग थीटाची किंमत काढा। आकृती दिली आहे। या आकृतीमध्ये त्रिकोण LMN हा त्रिकोण दिलेला आहे। या त्रिकोणामध्ये m कोनाचं माप 90 दिलेलं आहे। इथं या m कोनाचं माप 90 आहे। आणखी n कोनाचं माप थीटा दिलेलं आहे, म्हणून इथं आपण थीटा लिहू। आता या n कोनाचं माप थीटा आहे, m कोनाचं माप 90 अंश आहे आणि काय दिलाय की कॉस थीटा बरोबर 24/25। मग कॉस थीटा हे गुणोत्तर आपल्याला माहित पाहिजे। काय आहे की कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू, कोणत्याही कोनाच्या थीटा कोनाचं गुणोत्तर काढण्यासाठी कोनालगतची बाजू भागिले कर्ण या सूत्रानं आपण कॉस गुणोत्तर मिळवतो। दिलेल्या त्रिकोणातील लघुकोनाचं कॉस गुणोत्तर मिळवण्यासाठी त्या कोनालगतची बाजू भागिले कर्ण या सूत्रानं आपण कॉस गुणोत्तर मिळवतो। मग आकृतीमध्ये कोनालगतची बाजू कोणती आहे? तर आकृतीमध्ये आहे कोनालगतची बाजू, या थीटा कोनाच्या लगतची बाजू आहे MN छेद कर्ण, आकृतीमध्ये कर्ण आहे LN। मग आता हे गुणोत्तर दिलंय, काय दिलंय गुणोत्तर? तर 24/25, म्हणून याला आपण 24/25 लिहू। म्हणजे MN जसे LN किंवा MN छेद LN बरोबर 24/25, याचा अर्थ MN च्या ऐवजी 24 आहे आणि LN च्या ऐवजी 25 आहे। मग हीच माहिती आपण आकृतीमध्ये मांडू। MN 24 घेऊ, हे MN 24 आणि LN किती आहे? तर LN आहे 25। मग माहित काही नाही या आकृतीमध्ये, तर माहित नाही LM। दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, मग पायथागोरसचा प्रमेय आपल्याला इथं वापरता येईल, कारण त्रिकोण LMN मध्ये m कोनाचं माप 90 आहे। मग पायथागोरसच्या प्रमेयानं लिहू आपण त्रिकोण LMN हा काटकोन आहे। याची उत्तर आपल्याला सविस्तर लिहावी लागतात, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाने काय मांडणी करता येईल? पायथागोरसचा प्रमेय या आकृतीच्या बाबतीत कोणत्या रीतीने मांडता येईल पहा, की इथं कर्ण LN आहे, म्हणजे LN चा वर्ग बरोबर LM चा वर्ग अधिक MN चा वर्ग। मग यातल्या कोणत्या ज्या किमती माहित आहेत त्या किमती मांडू आपण। LN किती आहे? LN आहे 25, इथं 25 घेऊ, 25 चा वर्ग। नंतर LM किती आहे? LM माहित नाही, म्हणून LM ला LM चा वर्ग मांडू, अधिक MN किती आहे? MN आहे 24, तर 24 चा वर्ग। मग 25 चा वर्ग माहित आहे आपल्याला, 625 बरोबर LM माहित नाही, LM चा वर्ग अधिक 24 चा वर्ग 576। हे 576 576
बरोबर उजव्या बाजूला राहिले LM चा वर्ग. हे सर्व कशासाठी करायचं आहे, तर LM ही किंमत किती आहे हे माहित करून घेण्यासाठी. एकदा का LM ची किंमत माहित झाली मग राहिलेले सर्व गुणोत्तर आपल्याला काढता येतात. मग 625 वजा 576 वजाबाकी केली, या 5 मधून हे 6 वजा झाले तर इथे राहिले 9. हातचा आला 15 पैकी 6 गेले, 9 राहिले, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 12 पैकी 8 गेले, खाली राहिले 4, परत हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 यांची वजाबाकी 0, 49 बरोबर LM चा वर्ग. किंमत LM ची काढायची आहे. LM चा वर्ग जर 49 असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. LM वर्गचं वर्गमूळ LM येईल आणि 49 चं वर्गमूळ काय येणार आहे, 7 येणार आहे. म्हणजे LM ही किंमत माहित झाली, ती आहे 7. आता या त्रिकोणातल्या तिन्ही बाजूच्या किमती माहित झाल्या. मग राहिलेली गुणोत्तर विचारलेत कोणते, साइन थीटा आणि टॅन थीटा. मग साइन थीटा ही किंमत काढण्यासाठी सूत्र आहे कोनासमोरची बाजू भागिले कर्ण. मग थीटा कोनाच्या समोरची बाजू, थीटा कोनाच्या समोरची बाजू कोणती आहे, तर LM आहे. मग साइन थीटा बरोबर कोनासमोरची बाजू, कोनासमोरची बाजू कोणती आहे, तर कोनासमोरची बाजू आहे LM छेद कर्ण कोणता आहे, कर्ण आहे LN. मग LM किती बाजू आली आहे, LM आली 7 छेद LN किती आली आहे, कर्ण दिलेला आहे 25, म्हणजे साइन थीटा बरोबर काय आलं, तर साइन थीटा बरोबर 7/25. अशाच रीतीनं आता टॅन थीटा ही किंमत तुम्हाला काढता येणार आहे. मग सांगा बरं या आकृतीच्या बाबतीत टॅन थीटा काय येईल. आपण इथं उत्तर काय काढलं, साइन थीटा. साइन थीटा किती आलं, 7/25. आता विचारलंय टॅन थीटा. मग टॅन थीटाची किंमत काय येणार आहे हे तुम्हाला सांगता येईल. टॅन थीटा बरोबर काय, कोना समोरील बाजू भागिले कोना लगतची बाजू. म्हणजे थीटा कोनाच्या समोरची बाजू भागिले थीटा कोनाच्या लगतची बाजू. मग थीटा कोनाच्या समोरची बाजू कोणती आहे, तर LM आहे आणि लगतची बाजू अर्थातच ती MN आहे. म्हणजे LM छेद MN. अच्छा, वैशालीने सांगितलंय 7/24 बरोबर आहे. मग कोनासमोरील बाजू भागिले कोना लगतची बाजू. मग कोनासमोरील बाजू काय, तर कोनासमोरील बाजू आहे 7 आणि कोना लगतची बाजू ती आहे 24. म्हणजे टॅन थीटा बरोबर काय आलं, तर टॅन थीटा बरोबर आलं 7/24. आता या त्रिकोणातल्या साइन थीटा आणि टॅन थीटा या दोन गुणोत्तराच्या किमती आपण मिळविल्या. आता यावरूनच काय करायचं आहे, तर साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटाची किंमत काढायची. पहा इथे खूप मोठं गमतीचं सूत्र आहे की जे तुम्हाला नेहमी वापरलं जावं लागणार आहे. इयत्ता 9वीच्या वर्गात नाही पण 10वीच्या वर्गात मात्र याचा जास्तीत जास्त उपयोग करावा लागणार आहे. त्रिकोणमितीय या गुणोत्तराचा नित्य समानतेमध्ये या साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा या सूत्राचा खूप वेळा आपल्याला सराव करायचा आहे किंवा याचा वापर करायचा आहे. मग आता आपण काय करू, साइन वर्ग थीटा पहा किंमत कोणती काढली आपण, साइन थीटाची किंमत काढली 7/25. आणखी दिलेली होती कॉस थीटाची किंमत. कॉस थीटाची किंमत काय आहे, तर 24/25. विचारले काय, साइन थीटा आणि कॉस थीटा. साइन थीटाची किंमत 7/25 आली, टॅन थीटाची किंमत 7/24 आली. आता काय करायचं आहे, साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा यांची किंमत काढायची आहे. तर ती किंमत आपण काढून घेऊ. यासाठी काय केलं आपण, पायथागोरसचा प्रमेय वापरला. पायथागोरसच्या प्रमेयानं त्रिकोणाची राहिलेली एक बाजू काढली आणि एक बाजू काढल्यानंतर मग त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती आपल्याला काढता आल्या. तर आता आपण काय करणार आहोत, तर सुरुवातीला साइन वर्ग थीटाची किंमत काढणार आहोत. पहा साइन वर्ग थीटा, साइन थीटाची किंमत आली आहे 7/25. म्हणून इथं साइन वर्ग थीटा, साइनचा वर्ग करायचा आहे
म्हणून 7/25. आता हे वास्तविक पाहता हे असं लिहिलं जातं पहा, साइन थिटाचा वर्ग, पण हे असं न लिहिता असा लिहिण्याचा संकेत आहे साइन वर्ग थिटा. साइन थिटाचा वर्ग हेच कसं लिहिलं जातं, तर साइन वर्ग थिटा. म्हणजे हे असं न लिहिण्याऐवजी साइन थिटाचा वर्ग असं लिहायच्या ऐवजी हे असं लिहिलं जातं साइन वर्ग थिटा. मग साइन थिटाची किंमत 7/25 आहे, म्हणून आपण साइन वर्ग थिटा ही किंमत लिहिणार आहोत. तर साइन वर्ग थिटा इथं काय करावं लागेल, या 7/25 चा वर्ग करावे लागेल. मग साइन वर्ग थिटा बरोबर 7 चा वर्ग 49 छेद 25 चा वर्ग 625. म्हणजे साइन वर्ग थिटाची किंमत किती मिळाली, तर 49/625. आणखी काय विचारलंय, कॉस थिटाची किंमत विचारली. मग कॉस वर्ग थिटाची किंमत विचारली. कॉस थिटा दिलेला आहे, कॉस थिटा काय दिलेला आहे, 24/25. आणि सांगितलंय की कॉस वर्ग थिटा काढा, म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 24/25 चा वर्ग. मग आता कॉस वर्ग थिटा बरोबर 24 चा वर्ग 576 छेद 25 चा वर्ग 625. म्हणजे कॉस वर्ग थिटा काय आलंय, तर 576 छेद 625. आता याच्यामधली गंमत पहा की जर आपण या साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा या दोन राशीची बेरीज केली, तर कोणत्याही त्रिकोणासाठी ती बेरीज किती येते, याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. मिळालेल्याच किमतीचा आपण वापर करणार आहोत. तर मिळालेल्या किमतीचा वापर करत असताना साइन वर्ग थिटा घेऊ आता आपण, अधिक कॉस वर्ग थिटा यांची बेरीज करू. मग साइन वर्ग थिटा काय आलेला आहे, तर 49/625. मग इथं लिहू आपण या साइन वर्ग थिटा साठी 49/625 अधिक कॉस वर्ग थिटा ही किंमत काय आली आहे, तर कॉस वर्ग थिटा ही किंमत आली आहे 576/625. 576/625. आणि मग इथं पाहिलं तर दोन समछेद अपूर्णांक आहेत, दोन्हीची बेरीज किती येईल सांगा बरं. मग 625 49/625 आणि 576/625 समछेद अपूर्णांकाची बेरीज आपण कशी करतो पहा. तर या दोन अपूर्णांकाची बेरीज किती येईल, 49/625 आणि 576/625 याची बेरीज किती येईल सांगता येईल का. 49/625 आणि 576/625 ही बेरीज किती येणार आहे. तर इथं दोन सारख्या छेदाचे अपूर्णांक आहेत, म्हणून छेदाला छेद मांडू 625, कारण छेद सारखे आहेत. मग आता अंशाची बेरीज करायची, 49/576 बेरीज 5 आणि 6 9 आणि 6 15 ला 5 हातचा 1 7 आणि 1 8 8 आणि 4 12 ला 2 हातचा 1 5 आणि 1 6 625/625. आणि जर भाग दिला आपण तर 625 एक 625 1/1 म्हणजे 1. याचाच अर्थ कोणत्याही त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये लघुकोनाच्या बाबतीत जर आपण साइन गुणोत्तराचा वर्ग केला आणि कॉस गुणोत्तराचा वर्ग केला आणि या दोन गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज केली, तर ती बेरीज नेहमी करता 1 येते. याचाच अर्थ कोणत्याही काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत लघुकोनाच्या साइन गुणोत्तराचा वर्ग आणि कॉस गुणोत्तराचा वर्ग यांची बेरीज नेहमी 1 येते. अतिशय महत्वाचं सूत्र, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1. आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया.
हा प्रश्न आहे की गाळलेल्या जागा भरा. प्रश्न गाळलेल्या जागा भरा असा आहे. तर साइन 20 अंश बरोबर कॉस टिंबटिंब अंश, याच्यासाठी आपल्याला एक नित्य समानतेची जी सूत्र आहेत ती माहित असावी लागतात. मग एक सूत्र माहिती आहे आपल्याला की साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा. काय माहित आहे? साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा. जर रोहन उपस्थित आहे, अस्मिता, वैष्णवी, वैशाली. अच्छा, साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस थीटा. मग या सूत्राचा वापर करून आपल्याला ही पहिली गाळलेली जागा भरता येईल. इथं थीटाच्या ऐवजी किती वापरलाय? 20 वापरलाय. मग इथं आपण थीटाच्या ऐवजी 20 वापरू म्हणजे काय येईल? मग पहा, साइन थीटा च्या ऐवजी साइन 20, कारण इथं थीटाच्या ऐवजी 20 आहे. मग थीटा जिथं आहे तिथं जर 20 वापरला आपण, तर इथं कॉस 90 वजा थीटाच्या ऐवजी 20. मग आता काय येणार आहे? साइन 20 बरोबर कॉस 90 वजा 20. 90 वजा 20 म्हणजे किती येणार आहे? 70 येणार आहे. आणि म्हणून या गाळलेल्या जागेमध्ये उत्तर येणार आहे 70 अंश. लक्षात आलं का? इथं आपण कोणत्या सूत्राचा वापर केला? तर साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा या सूत्राचा वापर केला. आणि मग साइन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. पण दिलेल्या उदाहरणामध्ये थीटाच्या ऐवजी काय दिलंय? 20 दिलंय. म्हणून आपण काय लिहिलं? कॉस 90 वजा 20. मग कॉस 90 वजा 20 म्हणजे 90 वजा 20 70. तर या पहिल्या गाळलेल्या जागेमध्ये काय येणार आहे? तर 70 येणार आहे. आता आपण दुसरी रिकामी जागा पाहू. tan थीटा tan 30 इंटू tan डॅश डॅश इज इक्वल टू 1. याच्यासाठी सूत्र माहित पाहिजे, पाठ पाहिजे. काय सूत्र आहे? की tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. हे पहिलं सूत्र आहे. नंतर आणखी अशाच प्रकारचं कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस थीटा ही नित्य समानता आहे. म्हणजे कॉस थीटाची किंमत साइन 90 वजा 0 साइन 90 वजा थीटा एवढी असते. साइन थीटाची किंमत कॉस 90 वजा थीटा एवढी असते. तशाच पद्धतीचं टॅन थीटा बरोबर टॅन 90 वजा थीटा यांचा गुणाकार केला तर तो 1 येतो. म्हणून टॅन थीटा बरोबर टॅन 90 मायनस थीटा बरोबर 1. आता टॅन थीटाच्या ऐवजी इथं किती दिलाय? 30 दिलाय. मग टॅन 30 थीटाच्या ऐवजी किती घेतोय आपण? 30. पहा, इथं 30 दिलेला आहे. मग इथं टॅन 30 इंटू टॅन 90 वजा थीटाची किंमत किती आहे? तर 30 आहे. इथं आपण 30 घेतलं बरोबर 1. मग टॅन 30 लक्षात घ्या, टॅन 30 गुणिले टॅन 90 वजा 30. 90 वजा 30 येणार आहेत 60 बरोबर 1. म्हणजे इथं या रिकाम्या जागेमध्ये किती येणार आहे? हे 60 येणार आहे. हे कसे 60 आले? लक्षात घ्या. परत आपण एकदा पाहू. सूत्र काय आहे? टॅन थीटा इंटू गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1 हे सूत्र आहे. पण इथं थीटाच्या ऐवजी 30 दिलाय. म्हणून इथं या सूत्रामध्ये जिथं जिथं थीटा असेल तिथं तिथं 30 मांडणार आहोत. मग टॅन 30 गुणिले टॅन 90 वजा 30. काय केलं आपण? जिथं थीटा आहे तिथं 30 घेतले बरोबर 1. मग आता टॅन 30 गुणिले टॅन 90 वजा 30. 90 वजा 30 म्हणजे किती येणार आहेत? 60 येणार आहे. टॅन 60 आणि बरोबर 1. मग इथं तेच विचारलं होतं की इथं या रिकाम्या जागेत काय येईल? तर या रिकाम्या जागेत काय येणार आहे? तर इथं येणार आहे 60 अंश. म्हणून इथली किंमत काय आली? 60 अंश. समजलं का?
आता शेवटचं सूत्र पाहू आपण, किंवा शेवटची रिकामी जागा. कॉस 40 बरोबर साइन डॅश डॅश. इथं पहा आपण पहिल्यांदा हे सूत्र वापरलं, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. दुसऱ्यांदा हे सूत्र वापरलं, किंवा माहित आहे आपल्याला कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा. आणि या दुसऱ्या उदाहरणासाठी हे सूत्र वापरलं, टॅन थिटा गुणिले टॅन 90 वजा थिटा बरोबर 1. आता या दुसऱ्या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. दुसरं सूत्र काय की कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा. दुसरं सूत्र काय पहा, कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा. आता इथं पहा या सूत्राचा वापर करतोय आपण, पण थिटाच्या ऐवजी उदाहरणात काय दिलंय, इथं उदाहरणामध्ये दिलंय 40. मग जिथं थिटा असेल त्या ठिकाणी 40 घ्यायचं. मग कॉस, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येईल किती येईल बघा. जिथं थिटा आहे या सूत्रामध्ये जिथं थिटा आहे तिथं 40 घ्यायचं. मग रिकाम्या जागेत काय येईल बघा बरं प्रयत्न करून. कॉस थिटा इथं या सूत्रामध्ये हे जे सूत्र आहे कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा, जिथं थिटा आहे तिथं काय घ्यायचं आहे, 40 घ्यायचं आहे. आणि मग उत्तर काढायचं या रिकाम्या जागेत काय येईल. काढता येईल तुम्हाला, अतिशय सोपं आहे. बरोबर, वैष्णवीनं 50 उत्तर काढले, गुड. मग कॉस थिटा, थिटाच्या ऐवजी किती आहे, 40 आहे, म्हणून कॉस 40 अंश बरोबर साइन 90. थिटाची किंमत किती घ्यायला सांगितली, 40 घ्यायची आहे, म्हणून इथे घेतली 40. आणि मग साइन 90 वजा 40 अर्थात किती येणार आहेत, 50. म्हणून इथल्या रिकाम्या जागेमध्ये किती येणार आहेत, 50 अंश, म्हणजे साइन 50 अंश. पहा आज आपण या 3 सूत्राचा वारंवार वापर केला आणि एक नवीन सूत्र अभ्यासलंय. कोणतं, तर आपण त्याची यादी करू. पहिल्यांदा आपण या सूत्राचा वापर केला, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. महत्वाची सूत्र आहे, हे 10वीला पण वापरायचे आहे. नंतर कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा. लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाची सूत्र आहे. वैशालीनं पण 50 उत्तर दिले, गुड. त्यानंतर टॅन थिटा, वाटल्यास नोंद करून घ्या, टॅन थिटा बरोबर गुणिले, इथं गुणिले टॅन 90 मायनस थिटा बरोबर 1. हे 3 सूत्र. आणि नवीन एक सूत्र आपण सहज पाहिलं की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे तर अतिशय महत्वाचं, तसंच सर्वच हे महत्वाचे आहेत. साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, नंतर कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा, त्यानंतर टॅन थिटा गुणिले टॅन 90 मायनस थिटा बरोबर 1, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याच्याशिवाय आणखी आपल्याला या सूत्राचा पण वापर करावा लागतो की साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कोणत्याही त्रिकोणाच्या साइन गुणोत्तर आणि कॉस गुणोत्तर या गुणोत्तराचा भागाकार जर केला, आपण गुणोत्तर जर घेतलं, तर ते गुणोत्तर टॅन थिटा कोणाच्या टॅन गुणोत्तरा एवढंच येतं. म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. हे सुद्धा अतिशय महत्वाचं. त्यानंतर मला वाटतं आपण या सूत्रांचा इथं वापर केलेला आहे. याच्याशिवाय आणखी जसं 9वीच्या वर्गामध्ये आपण साइन कॉस आणि टॅन ही 3 गुणोत्तर वापरतो, तसं 10वीच्या वर्गामध्ये गेल्यानंतर आणखी 3 गुणोत्तर वाढतात, ते म्हणजे सेक, कोसेक आणि कॉट. मग यावरच आधारित ही गुणोत्तर असतात. आपण या रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न या ठिकाणी पाहिला. आपण सरावासाठी आणखी जास्तीचे प्रश्न आपण सोडवायला घेऊ. किंमत काढा 2 tan 45 2 tan 45 अधिक कॉस 30 वजा साइन 60. मग आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती पाहिल्या, साइन 30, साइन 0, साइन 60, साइन 90. तर इथं टॅन 45, कॉस 30 आणि साइन 60 या गुणोत्तराच्या किमती
माहीत असणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, साइन शून्याची किंमत 0 आहे, साइन 30 ची किंमत 1/2 आहे, साइन 45 ची किंमत 1/2 आहे, साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 आहे आणि साइन 90 ची किंमत आहे 1. म्हणजे 0, 30, 45, 60 आणि 90 हे आपण सारणी पाहिलेली आहे. परत आणखी लक्षात घ्या, काय पाहिलं आपण? 0 नंतर 30, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. तर साइन या किमती, साइन 0 0, इथं येईल 1/2, इथं येईल 1/2, इथं वर्गमुळात 3/2 आणि इथली किंमत असते 1. अगदी याच्या उलट किमती या कॉसच्या असतात. कॉसची किंमत, कॉस 0 म्हणजे शेवटची किंमत सुरुवातीला येते 1, नंतर इथं येते ही शेवटून दुसरी जी आहे वर्गमुळात 3/2, इथं हीच किंमत राहील 1/2, इथं राहील 1/2 आणि इथली सुरुवातीची किंमत इथं शेवटी येते, कारण इथली शेवटची किंमत इथं सुरुवातीला आली. मग आता काय काय विचारलंय आपल्याला पहा, tan 45. आता tan 45 म्हणजे या दोन्हीचा भागाकार केला की टॅनच्या किमती मिळतात. मग टॅनची 45 ही किंमत काढण्यासाठी या दोन यांचा गुणोत्तराचा भागाकार करावा लागेल. म्हणजे 1/2 गुणिले भागिले 1/2 आणि मग याचा व्यस्त होतो 1/2 गुणिले वर्गमुळात 2/1. तर हे कॅन्सल होतात आणि शिल्लक राहतं 1. म्हणजे tan 45 ही किंमत किती मिळते? 1 मिळते. पहा, ह्या सुरुवातीचं जर आपण सिरियल पाठ केली, लक्षात ठेवली, तर बाकीच्या साइन, कॉस, टॅन या सगळ्या किमती आपल्याला तेही 0, 30, 45, 60 आणि 90 या तिन्ही गुणोत्तराच्या किमती लिहिता येतात. तर आठवणीत काय ठेवायचं आहे? ही पहिली ओळ कोणती? 0, 1/2, नंतर 1/2, वर्गमुळात 3/2 आणि 1. 0, 30, 45, 60 आणि 90 लिहून काढले आणि मग कॉसच्या किमती लिहिताना याच्या उलट लिहायच्या. म्हणजे इथली शेवटची किंमत सुरुवातीला लिहायची, नंतर या दिशेनं लिहित चालायचं असं इकडं. म्हणजे इथं 1 येईल, इथली किंमत ही इथं येईल वर्गमुळात 3/2, ही जागेवरच राहील 1/2. आता ही किंमत मग इथे येईल 1/2 आणि इथली सुरुवातीची किंमत शेवटी येईल 0. तर अशा रीतीनं या पहिल्या किमती पाठ केल्या की बाकीच्या किमती पाठ होतात. मग आता किमती लिहून घेऊ आपण. साइन 45 बरोबर किंमत काय? तर 1/2. नंतर कॉस 30, आताच आपण किमती लिहिल्या होत्या, याच्या उलट लिहायच्यात. हे 1 इथे लिहायचे, हे वर्गमुळात 3/2 इथे लिहिले, हे 1/2 लिहिले आणि इथं येईल 1/2, इथं येईल 0. कॉस 30 ची किंमत काय पहा, इथंही कॉस 30 ची किंमत. तर काय आहे कॉस 30? कॉस 30 बरोबर वर्गमुळात 3/2. नंतर साइन 60 काय? इथं साइन 60 ची किंमत, साइन 60 बरोबर वर्गमुळात 3/2. आता या किमती मिळालेल्या या दिलेल्या राशीमध्ये ठेवून देऊ आपण. काय आहे राशी? तर दिलेली राशी आहे 2 tan 45 अंश अधिक कॉस 30 अंश वजा साइन 60 अंश बरोबर 2 गुणिले tan 45 किंमत काय? तर tan 45, सॉरी इथं आपण साइनची काढली होती, tan 45 किंमत आहे 1. tan 45 ही किंमत किती आहे? तर tan 45 किंमत आहे 1. तर इथं 2 गुणिले tan 45, इथं येईल 1, म्हणजे याची किंमत tan 45 ची किंमत इथं मांडली आपण 1. नंतर अधिक cos 30, cos 30 ची किंमत आहे वर्गमुळात 3/2, म्हणून इथं लिहू वर्गमुळात 3/2 वजा साइन 60, साइन 60 किती आहे किंमत? वर्गमुळात 3/2 बरोबर काय येते बघा. आता किती येईल किंमत सांगा बरं याची किंमत? याच्या पुढे सोडवलं तर 2 गुणिले 1 अधिक वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि सांगता येईल, अतिशय सोपं आहे. सांगा मग. सोपी किंमत आहे, सांगा. 2 गुणिले 1 अधिक
वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2 ही किंमत किती येईल? याच्या पुढे जर सोडवलं तर सांगते कुणी? इथं 2 आणि 1 चा गुणाकार केला तो 2 येईल, अधिक वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2 हे वजा होतील, आणि वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2. अच्छा, वैष्णवीनं 2 उत्तर सांगितलं, बरोबर आलेलं आहे. काय होईल? वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 3/2 कॅन्सल होतील आणि शिल्लक काय राहील? 2 गुणिले 1, आणि 2 गुणिले 1 म्हणजेच काय राहणार आहे? 2च राहणार आहे. मग 2 गुणिले 1 आले 2, 2 अधिक 0, तर हे उत्तर येणार आहे 2. आपण पुढचा प्रश्न पाहूया. किंमत काढा cos 56 अपॉन sin 34. अशा प्रकारचं उदाहरण आपण काल एक सोडवलं होतं पहा. अगदी अशाच प्रकारचं, फक्त काय होतं की किंमत काढा cos 56 छेद sin 34. आपण आता जी काही सूत्र अभ्यासली होते की ती सूत्र काय होते पहा. sin थीटा बरोबर cos 90 वजा थीटा आणि cos थीटा बरोबर sin 90 वजा थीटा यापैकी कोणत्याही एका सूत्राचा वापर आपल्याला इथं करावा लागतो. एकतर अंशामध्ये बदल करा किंवा छेदामध्ये बदल करा, दोन्ही ठिकाणी बदल करून चालणार नाही. मग cos 56 आहे, थीटाच्या ऐवजी 56 आहे पहा इथे. मग हे 2 नंबरचं सूत्र, जर आपल्याला अंशामध्ये बदल करायचा असेल तर 2 नंबरचं सूत्र वापरावं लागेल. मग 2 नंबरचं सूत्र वापरल्यानंतर काय येईल पहा की cos 56 बरोबर लिहून काढू आपण, cos 56 छेद sin 34 बरोबर, किंवा इकडे लिहू आपण खाली बरोबर cos थीटा हे सूत्र काय तर sin 90 वजा थीटा, म्हणून याला लिहिता येईल sin 90 वजा थीटाच्या ऐवजी किती आहे? 56 आहे, तर इथे 56 लिहू, छेद sin 34 ला sin 34. काय केलाय? फक्त आपण अंशामध्ये बदल केलेला आहे. मग आता sin 90 वजा 56, 90 आणि 56 यांची वजाबाकी केली तर काय येईल? sin 90 वजा 56. या 10 पैकी 6 गेले, खाली राहिले 4, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 9 पैकी 6 गेले, खाली राहिले 3, छेद sin 34. मग इथं भाग जाईल, sin 34 एक sin 34, शिल्लक काय राहिलं? 1 राहिलं. म्हणजे याची किंमत काय आली तर या गुणोत्तराची किंमत आली 1. आता ही किंमत कशी आली आहे लक्षात घ्या. हे आपण दुसऱ्या प्रकारे आणखी सोडू. हेच उदाहरण दुसऱ्या प्रकारे कसं सोडवता येतं. इथं आपण अंशामध्ये बदल केला होता या दुसऱ्या नंबरच्या सूत्राचा वापर करून. आता आपण छेदामध्ये बदल करू पहिल्या सूत्राचा वापर करून. उदाहरण तेच आहे, cos 56 छेद sin 34. आपण बदल करतोय आता cos पहिल्या नंबरचं छेदामध्ये, इथं आपण अंशामध्ये बदल केला, आता छेदामध्ये बदल करायचा आहे. अंश जशाल तसा मांडू, cos 56 छेद sin थीटा बरोबर सूत्र काय? cos 90 वजा थीटा, म्हणून cos 90 वजा या sin 34 च्या ऐवजी cos 90 वजा 34 घेऊ, कारण sin 34 ची किंमत आणि cos 90 वजा 34 ची किंमत सारखीच असते. आणि मग cos 56 छेद cos 56 वजाबाकी केली, 90 वजा 36 56 येते. मग cos 56 एक cos 56 1/1 बरोबर उत्तर आलं 1. जसं इथं उत्तर 1 आलं तसं इथं पण उत्तर 1 आलं.
इथं आपण काय केलं होतं, अंशात बदल केला होता आणि इथं मात्र आपण छेदामध्ये बदल केला, म्हणजे इथं बदल केला. तर आपण हे उदाहरण सोडवलं. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. काटकोन त्रिकोण एसीबी मध्ये जर सी कोणाचं माप 90 अंश असेल, एक काटकोन त्रिकोण आहे एसीबी, एक त्रिकोण काढू आपण एसीबी, तो काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये सी कोणाचं माप 90 आहे, म्हणजे एसीबी याचं माप 90 आहे. एसी बरोबर 3 आहे, एसी हे 3 आहे. बीसी बरोबर 4 आहे. तर कोन ए व कोन बी ची खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढा. तर ए कोणाचं आणि बी कोणाची खालील त्रिकोणमितीय गुणोत्तर काढायचे. काय काढायचं आहे, तर साइन ए काढायचं. साइन ए काढण्यासाठी इथं आपल्याला इथला कर्ण माहित नाही. कर्ण माहित असल्याशिवाय या किमती काढता येणं शक्य नाही. मग दिलेला त्रिकोण एसीबी हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला ए बी काढता येईल. मग किती येईल ए बी, त्रिकोण एसीबी मध्ये सी कोन बरोबर 90, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहावं लागेल. इथं काय लिहावं लागेल, तर ए बी चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू आणि दुसरी बाजूचा वर्ग म्हणजे एसी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. यामध्ये किमती ठेवल्यानंतर ए बी किती येणार आहे सांगता येईल का तुम्हाला? पहा बरं, सांगता येतं का? तर एसी किती आहे, 3 आहे. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 बरोबर 25. एसी ए बी वर्ग बरोबर 25 आहे, म्हणून ए बी बरोबर किती आहे, ए बी बरोबर 5. ए बी ची किंमत 5 आहे. आता सर्व किमती तुम्हाला सांगता येतील. साइन ए बरोबर काय सूत्र, कोनासमोरील बाजू बीसी भागिले कर्ण ए बी. मग बीसी किती आहे, बरोबर वैशालीनं 5 उत्तर काढलं कर्णात. बीसी किती आहे, बीसी 4 आहे. कर्ण ए बी किती आहे, कर्ण ए बी आहे 5, म्हणजे साइन ए हे उत्तर काय मिळालं, 4/5. आता असंच साइन बी ची किंमत सांगा, मग काय येईल. साइन बी ही किंमत किती येईल हे सांगा. सूत्र काय, कोणा लगतची बाजू भागिले कर्ण बी कोणाच्या लगतची बाजू. आता कोणता कोण घ्यायचा, बी कोण घ्यायचा आहे. हा, बी कोणाच्या लगतची बाजू, हा बी कोण, याच्या लगतची बाजू बीसी, सॉरी समोरची बाजू, साइन बी काढायचा आहे. बी कोणाच्या समोरची बाजू बरोबर 3/5. वैशालीने उत्तर काढलं. बी कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे, एसी छेद कर्ण ए बी. एसी किती आहे, 3/5. नंतर कॉस ए, ए कोणाचं कॉस गुणोत्तर, कोणास लगतची बाजू भागिले कर्ण. ए कोणाच्या लगतची बाजू कोणती आहे पहा, ए कोणाच्या लगतची बाजू हा ए कोण, याच्या लगतची बाजू एसी भागिले कर्ण ए बी बरोबर. एसी किती आहे, एसी आहे 3 छेद कर्ण आहे 5. आता काय राहिलं, टॅन बी, टॅन बी बरोबर सूत्र कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. कोणा समोरील बाजू काय, अच्छा रोहननं पण उत्तर दिलं 3/5, वैष्णवीनं उत्तर दिलं 3/5. गुड. त्यांचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. बी कोणाच्या समोरची बाजू एसी, समोरची बाजू लगतची बाजू बीसी. यामध्ये किमती ठेवा. एसी आहे 3 आणि बीसी आहे 4.
म्हणजे टॅन बी ही किंमत काय आली 3/4. अगदी असाच प्रश्न आहे हा. त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू कोणाचं माप 90 आहे? पी क्यू आर, क्यू कोणाचं माप 90, आर कोणाचं माप थिटा, आणि जर साइन थिटा बरोबर 5/13 आकृतीचा विचार केला, साइन थिटा बरोबर काय येईल? कोनासमोरची बाजू भागिले कर्ण, पी क्यू भागिले पी आर बरोबर दिलेलं गुणोत्तर आहे 5/13, म्हणजे पी आर आहे 13 आणि पी क्यू आहे 5. म्हणून पी क्यू घेऊ 5 आणि पी आर घेऊ 13. तर पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून क्यू आर काढायचा आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये मापकोन क्यू बरोबर 90. मग पायथागोरस प्रमेयाने पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. पी आर वर्ग, पी आर आहे 13, 13चा वर्ग बरोबर पी क्यू आहे 5चा वर्ग अधिक क्यू आर वर्ग. 169 बरोबर 5चा वर्ग 25 अधिक क्यू आर वर्ग. हे 25 इकडे घेऊ, वजा होती बरोबर क्यू आर वर्ग, आणि मग वजाबाकी केली तर येईल 144 बरोबर क्यू आर वर्ग. म्हणून क्यू आर बरोबर 12. इथं मांडले 12. मग आता कॉस थिटा बरोबर किती आणि टॅन थिटा बरोबर किती, ही उत्तरं तुम्ही काढायची. वैष्णवीने उत्तर काढलं कोणतं, की पहिलं कॉस थिटा बरोबर 12/13 बरोबर आहे. रोहननं पण काढलं उत्तर 12/13. अच्छा, आकांक्षा पण उपस्थित आहे, तिनं पण उत्तर काढलं 12/13. आणि परत वैष्णवीनं टॅनचं उत्तर काढलं 5/12. मग कॉस थिटा बरोबर काय सूत्र आहे? कॉस थिटा बरोबर कोनालगतची बाजू भागिले कर्ण. कोनालगतची बाजू, वैशालीने दोन्ही उत्तर काढले, गुड. क्यू आर छेद पी आर कॉस थिटा लिहिताना क्यू आर छेद पी आर. मग क्यू आर काय? क्यू आर आहे 12 छेद कर्ण पी आर 13. आणि टॅन थिटा काढताना कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. समोरची बाजू किती आहे? पी क्यू आहे. कोणती आहे? पी क्यू छेद कर्ण पी आर बरोबर, मग पी क्यू आलेली आहे 5 छेद पी आर आलेला आहे 13, म्हणजे 5/13.
सॉरी, कर्ण इथं कर्ण नाही पाहिजे, कोणा लगतची बाजू पाहिजे. कोणा लगतची बाजू काय आहे? क्यूआर आहे. आणि इथं मग येणार आहे 12. क्यूआर 12 आलेला आहे. त्रिकोणमिती प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 आणि यातले राहिलेला प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न 5 याबरोबरच सरावासाठी आणखी काही उदाहरणं पाहिलेली आहेत. नक्कीच ते तुम्हाला समजलेले असतील. समजले असतील तर यस म्हणा, नसतील तर आपण परत ते सोडून घेऊ. तर अशा रीतीनं आज आपलं त्रिकोणमिती हे प्रकरण या ठिकाणी पूर्ण होतं. याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले पण आपण सर्वच्या सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. उद्याच्या क्लासमध्ये एक नवीन घटकाला आपण सुरुवात करू. तर असंच तुम्ही अगदी वेळेवर क्लासला उपस्थित राहा. तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.